हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 6. ध्यानयोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ षष्ठोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 6. श्लोक क्रमांक 7. जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः शीतोष्णसुखदुःखेषु तथा मानापमानयोः. ज्याने स्वतःला जिंकले आहे, ज्याने आत्मसंयम प्राप्त केला आहे, तो अतिशय शांत असतो. त्याला परमात्मा नित्य प्राप्तच झालेला असतो. तो सदा सर्वदा परमेश्वराच्या सानिध्यात असतो. कारण असा योगी शीत उष्ण सुखदुःख मान अपमान अशा अवस्थेत समतोल राखून असतो. जितात्मन म्हणजे ज्याने आपल्या देहादी इंद्रियांवर ताबा मिळवला आहे. दुर्दैवाने आपण आपले अधिकारी मालक नसतो. आपण असं म्हणतो की अमुक गोष्ट करायला नको, परंतु नेमकी तीच गोष्ट देहादी इंद्रियांच्या मोहाने आपण करतो. स्वतःला जिंकणे म्हणजे योगारूढ होणे, देहादी इंद्रियांना स्वतःच्या ताब्यात काबूत ठेवणे. श्लोक क्रमांक 6 मध्ये स्वतःला जिंकणे म्हणजे काय त्याचं निरूपण आपण केलंच आहे. भगवंत श्री सांगत आहेत की असा योगी प्रशांत असतो. विशेष प्रकारे अतिशय प्रगाढ असा तो शांत असतो. संकटांचा कडा कोसळला, अडचणींचा डोंगर उभा राहिला तरी तो विचलित होत नाही. त्याने विवेक आणि संयम प्राप्त केलेला असतो. अशा योग्याला परमात्मा प्राप्त झालेला असतो. असा मनुष्य सदा सर्वदा परमात्म्याच्या सानिध्यात असतो. कारण असा योगी शीत उष्ण सुख दुःख मान अपमान अशा अवस्थेत समतोल राखून असतो. येथे भगवंत श्रींनी 3 वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. शीत उष्ण या बाह्यातकारी क्रिया आहेत. ह्या क्रिया बाहेर आहेत. त्यांचा साधकावर शारीरिक आणि त्यामुळे मग मानसिकही परिणाम होत असतो. हा परिणाम बाहेरील वातावरणामुळे होत असतो. त्याचा आंतरिक गोष्टींशी संबंध नसतो. सुखदुःख हा आंतरिक आतल्या आत होणारा परिणाम आहे. साधकाच्या भावना बदलतात, त्यामुळे साधकाच्या मनावर त्याचा परिणाम होतो आणि मग शारीरिकही परिणाम होतो. मान अपमान हा बाहेरून कोणाकडून तरी केला जातो, परंतु त्याचा साधकावर आंतरिक परिणाम होतो. बाहेरील गोष्टीमुळे साधकाच्या आंतरिक भावना बदलतात. या 3ही ठिकाणी साधकाने संयम विवेक आणि समतोल ठेवला पाहिजे. शीत उष्ण सुख दुःख मान अपमान या 6ही आत्यंतिक टोकाच्या गोष्टी आहेत. साधकाने या 3ही ठिकाणी मध्यावर राहिले पाहिजे. तोच योग आहे. 6 पैकी कोणत्याही गोष्टीत एका टोकाला जाता कामा नये, कारण या 6ही गोष्टी सारख्याच अयोगिक आहेत. भौतिकदृष्ट्या यापैकी 3 प्रकार हवेसे वाटणारे आहेत आणि 3 प्रकार नकोसे वाटणारे आहेत, परंतु आध्यात्मिकदृष्ट्या हे सर्व 6ही प्रकार त्याज्य आहेत. शीत उष्ण प्रतिकूल परिस्थितीत साधकाने हर्षाने उल्लसित व्हायचं नाही किंवा अप्रतिकूल परिस्थितीत साधकाने निराशही व्हायचं नाही. चांगली परिस्थिती ज्याप्रमाणे आपोआप प्राप्त होते, त्याचप्रमाणे वाईट परिस्थितीही प्राप्त होते आणि आपोआप नष्ट होते. हा संचित भोगांचा परिणाम असतो. हे भोग उपभोगून संपवून पुढील यात्रेचा मार्ग सुकर मोकळा करून घ्यावा. सुख दुःख या एकाच नाण्याच्या 2 बाजू नाहीत. सुख हे वस्तुतः त्यामागे लपलेले दुःखच असते. फक्त ते सुख संपल्यावर सुखानंतर हमखास येणारे असते. दुःख कमी करण्यासाठी सुखात रममाण होऊ नये, दुःखाला विसरू नये. त्याऐवजी प्राप्त दुःख उपभोगून संपावे, म्हणजे दुःखानंतर परत सुख आणि मग परत दुःख असे न येता आनंद प्राप्त होतो. मान अपमान मान सन्मान मिळाला की आपण आपले स्वातंत्र्य हरवतो. मानामुळे मिंधेपणा येतो. मिंधेपणामुळे अपमान होण्याचे बीज रुजवले जाते. यास्तव मान सन्मानापासून आपले स्वातंत्र्य अबाधित राखून दूर असावे. हरिओम.